अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये। तर आज आहे सोमवार आणि आज आहे भोगी। तर भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर जी भोगीची जी भाजी करतात ना ती तुमच्याकडेही करत असतील, ज्या सगळ्या भाज्या मिक्स करून भोगी पण आणि ना तिळगुळ पण संक्रांत पण हो ना। संक्रांत उद्या असते, आज भोगी असते। तर त्यांच्या स्कूलमध्ये होतं तर त्यांनी दोन्ही आजच सेलिब्रेट केलं असेल म्हणून ती ते सांगते। आणि मी थोडीशी सुजल्यासारखी वाटते। मला खूप झोप येत होती दुपारी, पण नवन्या झोपली नाही आणि तिने मलाही झोपू दिलं नाही, त्यामुळे बहुतेक हे असं झालंय। तर ती जी भोगीची भाजी आहे ती मी नाही करणार आहे, कारण मला भोगीची भाजी आलेली ऑलरेडी घरून। तर हा डब्यात मला भाजी दिली, वास काय सुंदर येतो, दाखवते। मस्त भाजी दिलेली आहे पाठवून सासूबाईंनी। तर ती मिक्स भाजी असते बाळा। तर ही भाजी ना काल घरी जायचं होतं आम्हाला, मग तेव्हा त्यांनी भाज्या देणार होत्या, कारण विकत घ्यायला मी दोघच जण खायला एकच टाइम खाणार, ही खाऊन खाऊन कितीच खाणार, तर विकत एवढ्या सगळ्या भाज्या घ्यायला आणि मग त्या नाही होत तसं। आणि मी अजूनपर्यंत खरं सांगू तर भोगीची भाजी कधीच विकत घेतली नाही, मला घरून येते किंवा आम्ही घरी जातो तेव्हा खातो असं असतं। तर काल रविवार होता, आज सोमवार होता, आज जमणारच नव्हतं म्हणून मग त्या म्हटलं, कालच फोन केला होता त्यांनी, पण काल जाणं झालंच नाही आमच्याच्याने घरी। तर मग त्या बोलल्या की ठीक आहे मग पप्पांजवळ पाठवून देते, म्हणजे सासऱ्यांजवळ। तर म्हटलं ठीक आहे चालेल। मग त्या बोलल्या भाजी तशीच पाठवण्यापेक्षा मग बनवूनच पाठवते, कारण यांना तरी कंपनीत असते भोगीची भाजी, मग संध्याकाळीच बनवायची होती। त्या बोलल्या तू संध्याकाळी त्या भाजीसाठी वाटण काढणार हे करणार, त्यापेक्षा भाजीच बनवून पाठवते। ठीक आहे चालेल, काहीच हरकत नाही। तर मग त्यांनी भाजी पाठवली, सकाळीच पाठवली, 10 वाजताच भाजी आली असेल माझ्याकडे। आणि ज्या भाकरी खातो ना आपण याच्यासोबत ते तीळ लावून, तर त्याचं पीठ पाठवून दिलं। संध्याकाळी मला फक्त भाकरी करायच्या, बाकी काहीच करायचं नाही। आणि भांडेही घासून झाले, नवन्या करते अभ्यास। तर म्हटलं 5च वाजलेत आणि आता म्हटलं बराचसा वेळ आहे, तर म्हटलं भांडेही घासून झालेत आणि 5च वाजलेत आता आणि बराचसा वेळ आहे, तर थोडासा चहा करते, मी पिते, नवन्याला दूध देते आणि तिला खाली सायकल खेळायला घेऊन जाते, कारण तिला आवडतं। बाहेर उजेड आहे भरपूर, पण इथे लाईट लावल्याचा उजेड दिसतोय, कारण मी दरवाजा बंद केलाय, थोडंसं गार वातावरण पडले म्हणून। पण तिला सायकल खाली फुटला ना, हो बाई, तर तिला खाली न्यायचंय खेळायला, तर मग चहा टाकून घेते। आणि हो, त्यांनी भाजीसोबत बऱ्याचशा गोष्टी पाठवल्या, लिंब, गाजर, मेथीची भाजी, भेंडी आहे, त्याचबरोबर हरभरा पाठवलाय। हरभरा आमच्या घरचा आहे तर तोही त्यांनी हे करून पाठवलाय। मग कोथिंबीरही पाठवली होती, जी मी आत ठेवून दिली, ह्याही गोष्टी आत ठेवायच्या, म्हटलं ठेवूयात नंतर, कोथिंबीर मेन आहे, तिला लगेचच आत ठेवलं। तर चहा करते आणि मग तिला घेऊन जाते खाली खेळायला। हळू चालव। तर हो, काम आवरलंय। इथे ना कुकर लावलाय, इथे भाकरी बनवून ठेवल्यात, छान झाल्यात भाकरी, पण जास्ती मोठ्या मोठ्या नाही केल्या, ही छोटीशी नमुन्याला केली आणि त्याला तिळही लावले मस्तपैकी, दोन्ही साईडने तिळ लावले त्याने। अशा छोट्या छोट्याच केल्यात, कारण माझ्याकडे थापायला मोठं असं काही नाहीये। तर ह्या भाकरी 3 अशा छोट्या आणि एक अगदी छोटीशी केली, कारण ती नवन्याला देता येईल आणि मलाही फारशा भाकरी आवडत नाही, त्यामुळं मग मी भात लावलाय। हे 1-2 भाकरी खातील त्या छोट्या छोट्या, आणि भात खातील थोडा, मी एखादी भाकर आणि थोडा भात, थोडा म्हणजे भरपूर भात, कारण मला भात प्रचंड आवडतो। आणि भाजी मी ना मगाशी नवन्यालाही भात प्रचंड आवडतो,
तर मी भाजी ना मगाशी फ्रीजमध्ये ठेवली होती, तर तीही बाहेर काढावी लागेल. पण हे आल्यावरच ती बाहेर काढेल आणि गरम करेल. म्हणजे ती सकाळपासून बाहेरच होती खरं तर. मी नवन्याला खाली खेळायला घेऊन गेले 5:30ला, तेव्हा ती मी फ्रीजमध्ये ठेवली, नाहीतर ती बाहेरच होती. तर हे सगळं हे आलेत की मग जेवूत. आणि काय सांगू, माझ्याकडे आहे काहीतरी असं सांगण्यासारखं, पण अजून नाही. ते थोड्या दिवसांनी मी सांगेन, आता नाही. आणि नवन्याने ना बघितलं काही इथे असा पसारा काढून खेळत बसली. ते पाणी तापवायचं बघूलंय, ते घेतलंय. इथं माझा स्टूल घेतलाय, तिथे खुर्ची घेतली तिची, तिथं ते खेळायचं काम चालू आहे तिथे. हो ना, काय करते ते तू? ती त्या टेडीला कंगव्याने विंचरती, लिटरली त्याला कंगव्याने विंचरता येते मॅडम. तर आता वाजत आले जवळपास 7, म्हणजे 6:50 झाले. तर यांचा फोन येईल 7, 7:15ला घ्यायला म्हणून. मग त्यांना घ्यायला जाऊ, तिथून आल्यावर भाजी गरम करत आणि जेवू. मला भूक लागली खरं तर खूप. तुला लागली भूक? मला पण लागली. अशी काढली आम्ही नवन्याच्या हातावर मेहंदी, अगदी साधी काढली यावेळेस. हो ना ग बाळा? हो ना. हो, मी पण असे गोळे गोळे काढणार आहे. इथे इथे बस. फक्त 2 काढले, 5 मार्क कुठे काढले वा? मी काढते ना. मला छान आहे, आवडली? हे डुग्या, आवडली मम्मा, आवडली मम्मा, आवडली मम्मा. आता धुणार आहेस का ती? नाही. नक्की ना? हा. नंतर मीही माझ्या हातावर छोटीशी मेहंदी काढून घेतली. आणि एकाच हातावर काढायची होती, तर मी मागून आणि पुढूनही दोन्ही साईडनी काढली हातावर. आणि नवन्या खूप मागे लागली होती की पप्पांच्या हातावर पण काढ, पप्पांच्या हातावर पण काढ. मग म्हटलं त्यांच्या हातावर जास्ती तर काढता येणार नाही, मग फक्त दोघींचे नावं लिहिले. आणि तिचं म्हणणं होतं हात पण काढ मम्मा, एक तुला एक मला. तर तेही काढलं. तर कालचा दिवस तर झाला. हा जो आहे तो आहे दुसरा दिवस, तो म्हणजे संक्रांतीचा. तर संक्रांतीच्याही तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मी गेली होती सासरी, सकाळीच गेले होते. आणि माझं सगळं आवरून झालं होतं. आणि नेमकी ना माझ्या सासूबाईंना आणि माझ्या जावेलाही यायचं नव्हतं, तर मी एकटीच होते तिथेही. तर मी सगळं आवरलं. मग यांची जी मामी आहे त्यांच्यासोबत पूजा, मी, मामी आम्ही जाणार होतो. मी पटपट आवरून घेतलं आणि त्यानंतर गेलो सुगडं पूजायला. आमच्या इकडे मंदिरात जातात, तर बऱ्याच ठिकाणी एकाच मंदिरात जातात, पण गावात जेवढे मंदिरं आहेत ना तेवढ्या सगळ्या ठिकाणी जातात. तर माझं छान असं आवरून झालं होतं. आणि ह्यावेळेस मी फार पटकन आवरलं होतं आणि खूप छानही आवरलं गेलं होतं. आणि ही जी साडी ना ती खूप मस्त अशी बसते अंगाला, अगदी चापून, खूप पटकन घालता येते. माझी मेहंदी अगदी छान अशी रंगली होती. तर मी नवन्याला ही फ्रॉक घातली होती. तर ही फ्रॉक ना 2 वर्ष झाले असेल घेऊन. तिच्या काकांनी तिच्या बड्डेला घेतली होती. आणि त्याच्या ना हे पंख, ती छडी आणि तो बेल्टसुद्धा आहे, प्रॉपर परीचा ड्रेस आहे. तर मी फक्त त्याची ही फ्रॉक वापरत असते. तर तिथे मी ही फ्रॉक घातल्यावर तिच्या आजीनी ना तिला हे पंखही घातले, सगळंच पूर्ण गेटअपमध्ये रेडी केलं. आणि ही अक्षरशः दिवसभर अशीच फिरलेली आहे तिकडे गावाकडे. तर तिलाही फार आवडत होतं, मस्त मजा करत होती. आणि मग मी तिथून ना लगेचच घरी आले, म्हणजे 4 वाजेपर्यंत घरी देखील आले. कारण संध्याकाळी थोडं वातावरण गारही पडतं, त्यामुळे म्हटलं लवकर आलेलं बरं. घरी आलोत आणि येताना इतके पतंग उडवत होते सगळे. आणि मी ना म्हणजे आधी जे शूट केलं त्यानंतर ना मंदिरात गेलेलं शूट केलं ना, तिथून आल्यावर डायरेक्ट घरी आल्यावरच केले. आणि हे माझ्या कपाळाला वगैरे एवढं कुंकू दिसतंय. तर माझ्या सासूबाई बोलले हे पुसत नाही आजच्या दिवस, ते तसंच राहू दे. म्हटलं ठीक आहे, घरी गेल्यावर जेव्हा तोंड हातपाय धुवेल तेव्हा जाईल. मग मी ते तशाच अवतारात मी घरी आली, साडी तिथेच चेंज केली, ड्रेस घातला परत आणि घरी आले. आणि येताना ना हे डेकोरेशनचे जे छोटेसे पतंग आणि छोटेसे रीळ आहे ना, रीळ जो आहे तो मांजा काय म्हणतात याला मला माहिती नाही खरं तर. ते ना पूजाने आणलं होतं ध्रुवाच्या डेकोरेशनसाठी, बोरणांच्या. तीही रविवारीच करणार आहे. तर मी बोललं नवन्यालाही दे 1-2 खेळायला. तर तिने माझ्याकडे अख्खी पिशवीच दिली आणि मी त्यात पाहिलेच नाही किती आहेत. तर त्याच्यात 6 पतंग होते आणि 2 ह्या रीळ होत्या. तर तिला एकच हवं होतं खेळायला. मग आता जे उरले ते मी रिटर्न परत देईल. तिला सांगेल फोन करून की तुला अजून हवं असेल तर नको आणूस, म्हणजे कमी पडत असेल तर आण, पण हे बाकीचे घे. कारण तिला 1-2च हवे. मला वाटलं त्यात 3च आहेत,
पण ते 6 निघाले. मी पहिल्यांदा पाहिलं की इतके पतंग उडवतात म्हणून. पुण्याला आम्ही जेव्हा होते तेव्हा इतके काही नव्हते पतंग उडवत. आता उडवत असेल तर माहीत नाही. पण इथे फुल मस्ती चालू होती. प्रत्येकाने DJ लावले होते, स्पीकर लावले होते आणि आरडाओरडा. प्रचंड पतंग होते वरती आकाशात. पक्षीही दिसत नव्हते. इतके पतंग दिसत होते छोटे-छोटे. आणि आज काही मी जास्ती शूट केलं नाही. त्यामुळे आज काही मला जास्ती शेअरही करता आलं नाही. मग कालचा आणि आजचा हा जो व्लॉग आहे तो एकत्र केला, कारण कालही खूप असं झालं नव्हतं. तर असा होता कालचा आणि आजचा मिळून माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.